सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। नमस्कार, मी आता वार्ड क्रमांक 5 मधील जो इकडला भाग आहे त्या भागामध्ये आहे। जो इकडं बऱ्यापैकी खामकरमळ्याला जोडतो तो एंड होतो पुढं त्या भागामध्ये आहे। आणि तुम्ही जर बघताल इथं बऱ्यापैकी एक काही मंडळी बसली होती, वडीलधारी माणसं आहेत। चला म्हणलं आपण यांचं मत जाणून घेऊया, काय आहे या वार्डातली कामं काय राहिलेली आहेत किंवा कामं झालेली आहेत का, माजी नगरसेवकांनी कामं केलेली आहेत का, किंवा काय कामं राहिलेली आहेत पेंडिंग, किंवा सत्ताधारी जी आघाडी होती नगरपालिकेमध्ये यांनी खरंच कामं केलेली आहेत का, या सगळ्या अनेक विषय आहेत। मग त्यामध्ये सामाजिक आहे, स्वच्छतेचा विषय आहे, शिक्षणाचा विषय आहे। कारण का राजीव गांधी नगर आणि माळभाग म्हणलं की बऱ्यापैकी गोरगरीब हातावरची कुटुंब असतात आणि आपल्या मुलांना हायफाय हायस्कूलला किंवा शाळेला आपण घालू शकत नाही फी भरून, मग नगरपालिकेच्या शाळेमध्ये जातात। मग नगरपालिका शाळेची व्यवस्था कशी आहे, असं एक नाही अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतात। आपल्याबरोबर सगळ्यात पहिला आपण वडीलधारी माणसांचं याबद्दल महत्व घेऊया। नमस्ते मामा, काय नाव? मधुकर गणपत शिंदे। याच वार्डात आता काय वार्डाचा विकास झालेला आहे? काय झालाय काम काय सांगू शकता? एक दोन तीन काम काय नाही शिल्लक नाहीत। गटरची व्यवस्था वगैरे सगळी झालेली आहे। बरं सांगा, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित होत्या काय? होत्या। पाणी जी पिण्याचं पाणी असतंय आपलं, ती पाणी वेळेवर येते काय? येते काय? एकंदरीत तुम्ही बघाल आता जयसिंगपूर शहरात राजकारण तापायला लागले, काय वाटतंय तुम्हाला मतदार म्हणून या सगळ्याबद्दल? चांगला आहे, ठीक आहे। या ठिकाणी आणि युवक आहेत, आपण बोलूया। काय नाव? शुभम खामकर। याच वार्डात? हो, याच खामकरांची एक सीट आहे वाटते की उभा? हो, माझे बंधूच आहेत, बंधू आहेत। आता मग तुम्ही बंधूंच सांगणार, ठीक आहे। चला, एक युवक म्हणून, एक नागरिक म्हणून जयसिंगपूरचे या वार्डातली कामं झालेली आहेत का? हो, सगळे झाले, सगळे पूर्ण झालेले आहेत। हो झाले। इथल्या जी शाळा आहे, नगरपालिका शाळा असेल, त्या शाळेची अवस्था बघितला तर आता बांधकाम चालू आहे, त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? हो, पहिला पूर्वी काम नव्हतं, आता काम सुरू आहे, ते आता अजून त्याच्यापेक्षा चांगलं होईल। आणि दादा असेल तर पूर्ण आणि 100% जेवढं दादाकडनं होईल तेवढं पूर्ण आपल्याला एकदम स्मार्ट हे स्कूल करता येईल, तसं त्या पद्धतीने करेल दादा, एवढा आम्हाला विश्वास आहे। बरं, या ठिकाणी अजून काही युवक आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। काय नाव तुमचं? नाही मतदान आहे का नाही तुमचं? हाय, मग त्यांना खुणवाला मतदान बी त्यांनाच करायला लावणार आहे का तुम्ही जाऊन करणार? काय नाव तुमचं? शुभम ठाणेकर। बरं, काय ठाणेकर, काय वाटतंय तुम्हाला? एक युवक आहे, मतदानला जात आहे। जसं राजकीय लोकांच्या ब्ल्यू प्रिंट असतात आपल्याबद्दल, बाबा ही आम्ही करू ती करू आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या, तसं मतदार म्हणून आपल्या मनात काय तर असतात, वार्डाबद्दल कामं असतात, काय तर असतात, अपेक्षा असतात। तुम्ही जर काय तुमचं मत आहे याबद्दल? गेल्या 5 वर्षात जी कामं झाल्यात त्याच्या अगोदर कधीच कामं झाली नाही, दादाने एकही काम पेंडिंग ठेवले नाही। काय काय कामं झाली सांगसाल का? एक दोन तीन कामं? रस्ते झाल्यात, गटरी झाल्यात, बोळातले कॉन्क्रीटीकरण झाले सगळे। परत कुठे समस्या गटरी बिटरी तुंबत असली, दादा 2 मिनिटात जाऊन तिथं फोन करून सगळं क्लिअर करून घेतल्यात। बरं, नमस्ते, काय नाव तुमचं? रहीम मुजावर। रहीम मुजावरजी, मला सांगा, बऱ्यापैकी काय होतंय, शाळेला जाताना अनेक अडचणी येतात विद्यार्थ्यांना, मग मोठ्या शाळांमध्ये घालावं लागते, गोरगरीब कुटुंब या माळावर राहत असतात, मग फीचा प्रश्न अत्यंत गंभीर असतो त्या कुटुंबाचा, तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही निवडून येणाऱ्या उमेदवारांना काय मेसेज देता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नगरपालिकेची शाळा जी आहे, 1 नंबर शाळेत जे बांधकाम सुरू आहे, आता ते स्मार्ट स्कूल करण्याचं संजय पाटील येड्रावकर साहेब व येड्रावकर गटाचं हे आहे, ते काम आहे, ते पूर्णत्वास काम गेलेलं आहे। 10% किरकोळ काम शिल्लक आहे। काम झाल्यानंतर ती स्कूल खरोखर स्मार्ट स्कूल होईल असं माझ्यासारख्या एका मतदार युवकासाठी वाटतंय। बरं, ह्याच वार्डातला आहे तुम्ही? हो, याच वार्डात। काय या वार्डात कामाची परिस्थिती काय? कामाची परिस्थिती म्हणला तर पूर्णपणे काम झालेलं आहे। पीएम ब्लॉक असू दे, रेणुका देवळ पसले पीएम ब्लॉक अंतर्गत गटरी, कॉन्क्रिटीकरण, परत हायमॅक्स, या सगळ्या कामं सगळी पूर्ण झालेले आहेत। बरं, मतदार म्हणून मतदानाला आपण जातो, तर निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून आपल्या काहीतरी अपेक्षा असतात, बाबा त्यांनी वार्डासाठी ही भविष्यामध्ये कामं केली पाहिजेत, किंवा अनेक कुटुंबाच्या अडचणी असतात, त्यावेळेस त्यांनी वेळेला धावून आलं पाहिजे। बऱ्याच वेळा आम्ही कव्हर करायला गेलो ना, आम्हाला एक मुद्दा लक्षात आला, दुःखाला कुणी येत नाही पण सुखाला सगळी धावून येतात। एक मतदार युवक म्हणून काय वाटतंय तुम्हाला? मतदार युवक म्हणून मला एकच वाटतंय की आमचे दादा जे आहेत, आदरणीय बजरंग खामकर, एक वेळ सुखात कोणाच्या गेले नसेल पण दुःखात 100% तिथे जातात। कोणाचं दुःख असू दे, सुखात असू दे,
तिथं कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तिथं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. तो आपल्या भागातला आहे का आपल्या वार्डातला आहे हे कधी तिने आजपर्यंत बघितले नाही आणि इथनं पुढे पण तिने कधी बघणार नाही. बघा बऱ्याच जणांचं ठोक नावं घेऊन खरं तर स्पष्ट मतदार बोलत आहेत, युवक बोलत आहेत की काही होऊ दे, आम्ही जे काम करताय त्यांना आम्ही प्राधान्य देऊ, असं बऱ्याच इथल्या युवकांचं म्हणणं आहे, वडीलधारी मंडळींचं म्हणणं आहे. जे काय असेल ते आम्ही आमच्या पातळीवर, इथल्या वार्डाच्या पातळीवर आम्ही मतदान करू, काम करणारा मतदान करू. सुखाचं राहून दे, पण दुःखाच्या हाकेला जाऊन जाणारा जो माणूस असेल आम्ही त्याला नक्कीच मशीन मधनं बटन दाबू आणि त्याला विजय संपादन करू, असं बऱ्याच युवकांचं, वडीलधारी मंडळीचं या वार्डामध्ये बऱ्यापैकी कामं झालं, तर असंही मतदारांचं म्हणणं. आपण खरं तर मगाच सांगितलं की वार्ड क्रमांक 5 मध्ये आहे. वार्ड क्रमांक 5 मधला हा भाग एक असा गजबजलेला भाग आहे. या भागामध्ये या भागामध्ये मतदार आहेत, युवक आहेत, नागरिक आहेत या भागात राहणारे. या भागातल्या काय समस्या आहेत, ज्या ठिकाणी आपण थांबलोय त्या सर्कलमध्ये बघूया, त्याच मतदारांच्याकडे जाणं. आपल्या बरोबर एक मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काय नाव तुमचं? माझं नाव राजेंद्र बुडलकी. बरं, ह्या भागात तुम्ही राहताय, काय या भागातली परिस्थिती काय, कामाची कामं वगैरे झालेली आहेत? काम काय आता इलेक्शन नाही काय नाही, थांबलेलेच आहेत सगळे. होय. किती वर्ष झालं कामं थांबले तुम्ही? आता काय रस्ते गटरीत राहत ओके, हा. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम का बरं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे येतं काय आपल्याला, आपण काय सांगू शकत नाही. होय. बरं, एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या कामाबद्दल, म्हणजे बाकी- कामं होण्याबद्दल वगैरे? बाकी सगळे काम ओके, बाकी ओके. काय बाकी काय फक्त अडचण तीच तेवढं एक काम राहिले. बघा, कामं बऱ्यापैकी झाल्यात, पण रस्त्याचं काम अत्यंत महत्वाचं आहे, ती राहिलेलं आहे, पण होईल आज ना उद्या. युवक पळून झाल्यात, मतदान करणार आहे का नाही? तू नाही करणार? बरं, काय नाव आहे? नाही, असून 4 नंबरची काय परिस्थिती आहे? मग हाय, चांगले चांगले आहे. हाय. काय वाटतंय तिथं? काय नाही. काय नाही, पण परिस्थिती चांगली आहे, परिस्थिती चांगली आहे. बरेच या ठिकाणचे मतदार आहेत, वडीलधारी मंडळी आहेत. त्यांनी बोलायचा प्रयत्न करायला लागले आपण त्यांना, पण त्यांनी करत नाहीत. बरेच जण हात करायला लागल्यात, पण बोलायचं काय कोण प्रयत्न करत नाही. बघूया, वडीलधारी मंडळी तर बोलतात का आपल्या बरोबर? सामाजिक कार्यकर्ते आहेत या चौकातले, बघूया तर बोलायचा प्रयत्न करतात. आवाज ऐकला की, कॅमेरा दिसला किंवा आवाज ऐकला की पळून जातात. मामा नमस्ते, कुठलं इथलंच काय नाव आहे? सीताराम चौगुले. बर बर, काय वाटतं, वार्डात कामं झालेली आहेत का आपल्या या भागात? झाले की काय झालेले आहेत. हो ना, चाललेलंच आहे. चाललेलं आहे. कभी खुशी कभी गम. हा, कभी खुशी गम. मामा नमस्ते. असू दे, कभी काय वाटतंय, नाव तर सांगा तुमचं, सांगायला तयार होईनात. मित्र आहेत आपले, बघू त्यांच्याशी बोलूया. सामाजिक कार्यकर्ते राहिलेले आहेत त्यांनी, खरं तर बघू त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या घरापाशी आपण आलेलो आहोत. नमस्ते, काय आणि काय बरं आहे, परिस्थिती कशी आहे? परिस्थिती एकंदरीत वातावरण एकदम गरम झालेलं आहे. हा, आरोप प्रत्यारोप सगळे सुरू झालेले आहेत. हा, फक्त प्रभागात असं विषय आहे की तरुण पिढी हा. व्यसनमुक्त होणं हा सगळ्यात मोठा वार्डात प्रश्न आहे. प्रश्न आहे. रस्ता, गटारी हा. आणि बाकीच्या सगळ्या सोयी आहेत ह्या हा. होणारच आहेत. होणारच आहे, आमदारकीचा फंड, खासदारकीचा फंड, ह्या सगळ्या गोष्टी ह्या होणारच आहेत. होणारच आहे. पण तरुण मुलं जी व्यसनी झाल्यात, हा. हा सगळ्यात मोठा मुद्दा ह्या वार्डात असणार आहे. असणार. आणि हा प्रश्न तुम्ही जनतेसमोर मांडला पाहिजे. कारण मांडला इतर तुम्ही मुद्दे सगळीकडे मांडशीला, हा. पण व्यसनमुक्ती हा मुद्दा कोणीच घेणार नाही, कोणीच घेणार नाही आहे. होय. आणि तो तुम्हीच घेऊ शकता आणि तो मांडला पाहिजे लोकांसमोर. बघा, खरं तर ही जी भागामध्ये आपण राजीव गांधी नगर झोपडपट्टी भाग आहे, या भागामध्ये अनेक जणांचं मत आहे किंवा मुद्दा आहे. युवक कधी देशोधडीला लागतात किंवा कुटुंब उद्ध्वस्त कधी होते माहित आहे तुम्हाला? व्यसन त्या घरातला, कुटुंबातला व्यक्ती झाला की व्यसनी झाला किंवा दारू प्यायला लागला की खरं तर ती कुटुंब उद्ध्वस्त होते आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्याच्यामुळे कुठंतरी इथल्या जी राजकीय नेते असतील किंवा इथले पुढारी असतील किंवा इथले अध्यक्ष असतील, जे निवडून जातील नगरसेवक भविष्यामध्ये, त्यांनी खरं तर या युवकांच्या व्यसनाकडे पण लक्ष देऊन ती व्यसनाला व्यसन गाठलं पाहिजे. जसं बैलाला व्यसन असते, जनावरांना व्यसन असते, जनावर पळू नये म्हणून, आपल्या अवक्याच्या बाहेर जाऊ नये म्हणून, तसं या व्यसनावर सगळा ताबा तिथल्या गाठलं पाहिजे. युवकांचं तसं माइंड डायव्हर्ट केलं पाहिजे, त्यांच्या विचारामध्ये तसं चांगलं विचार भरलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, व्यसनामुळे हे खरंच अत्यंत महत्वाचा त्या युवकांनी प्रश्न आमच्या चॅनल समोर मांडला आणि जाता जाता आम्ही तोच प्रश्न या ठिकाणी करतो. भयानक परिस्थिती विद्रूप आहे. व्यसन म्हणलं की व्यसन लक्षात आलं की म्हणजे सगळा पैसा कमवलेला, कष्टाने कमवलेला तिकडे जातो आणि मग मुलं बाळ, परिवार या सगळ्या प्रकरणातून उपाशी राहतो. त्याच्यामुळे कुठंतरी याच्यावर सध्या विद्यमान लोकांनी काम केलं पाहिजे आणि त्याचं एकही भरलं पाहिजे, कार्यशाळा भरली पाहिजे, व्यसनमुक्तीची कार्यशाळा भरली पाहिजे, असं लोणावळा टाइम्स न्यूज चॅनलचं पण ठामपणे मत आहे. त्या युवकांनी बोलताना आपल्याला सांगितलंय, त्यामुळे त्यांचं आम्ही खरोखर अभिनंदन करतो. व्यसनमुक्ती युवक झाली पाहिजेत.
विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, जयसिंगपूर.